तर हार्ड लक नंदिवली टीम, चांगला खेळ केला. पुढच्या मॅच साठी तुम्हाला वामन शेठ सालुंके यांचा सुद्धा शुभ सन्मान आमच्या मंचावरती. नांदिवली गावचे एक दमदार व्यक्तिमत्व, शुभ सन्मान यांचा सुद्धा. तर वेळात वेळ काढून आले तुम्ही नांदिवली संघ, खूप खूप तुमचे आभार. आणि पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कडक त्या उन्हामध्ये आपण पाहतोय जे काळेश्वर क्रिकेट संघ आयोजित हा चषक आपण पाहतोय. यापुढे होणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघामध्ये, ताकदवर संघामध्ये ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला सर्व संघांना विनंती असेल की आपला 12वा खेळाडू प्लीज पाठवा. बुर्दू संघाचा कॅप्टन जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तर जास्त वेळ घेऊ नका नेवाली संघ, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. आजच्या दिवसामध्ये स्पर्धा पार पाडायची आपल्याला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी बी फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बुर्दुल संघ त्यांना फाईट करतोय, मात्र नेवाली संघ एकदम बलाढ्य ताकदवर संघामध्ये ही लढत पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. तापत्या उन्हामध्ये ही लढत आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बुर्दुल संघाची आपण पाहू शकतो. प्रवीण म्हात्रे आणि संदीप जाधव दोन ताकदवार खेळाडू सध्याने बुर्दुल संघासाठी खेळत आहेत वर्षानुवर्ष. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज शिवाजी जाधव ला पाहू शकतो आपण. लेट्स प्ले, गेम ऑन होतोय. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज होतय शिवाजी जाधव. वरती मात्र भरोसा दाखवलाय. P1चं षटक, सर्कल पॉवर प्लेचं षटक. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. तिसगार घेण्याच्या बाहेर 2 शतक पाहू शकता आपण लॉंग ऑन ला. त्याच्यानंतर शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. गेम ऑन होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होत आहे. प्रवीणला पाहू शकतो आपण खेळपट्टीवरती फुटबॉलच्या माध्यमातून. पहिला बॉल यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, आला तर कार्पेट मात्र कोणत्याही प्रकारचा शॉर्ट स्लेसिंग करता आलं नाहीये. हा येतोय डॉट बॉल. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील खेळाडूंना. जे कालेश्वर क्रिकेट संघ, आंबे संघ यांच्या आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल
यानं फुलटॉस आहे आणि बिडकावून दिलाय. मिड विकेटच्या वरनं चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय बिग बिग लॉंग वे षटकार. मात्र प्रवीण मात्र षटकाराने आगास केलाय. षटकाराने धावफलक श्री गणेशा केलाय. 6 धावा येतात दुसऱ्या बॉल वरती. शिवाजी वरती हल्ला चढवला गेलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा मिडविकेटला उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहेत. एका टप्प्यावरती चेंडू उचल तोपर्यंत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावा करत्या 8 धावा. सर्कल पॉवर प्ले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आल्या आहेत. मात्र आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्याच्यामुळे 3 धावा इटकोडल्या आहेत. 3 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक काही धावा लागतील त्या डबल डिजिट मध्ये 11 धावा. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज शिवाजी. यावेळेस मात्र अप्पर कट करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा बोर्ड आकाशाकडे. इट्स बात संपला इथे. प्रवीण चाकेल बिग विकेट डाऊन. प्रवीण सॉरी संदीपच्या खेळीचा अंत झाला इथे. संदीप बॅक टू पॅव्हलियन. डीजे अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. नवीन खेळाडू सुरेशला पाहू शकतो आपण. सुरेश पाटील बुजुल आमेगाव एंड करणं. शिवाजी यावेळेस मोठा फटका. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरनं येत आहेत पण नो मॅच मध्ये लँड झालाय. त्याच्यानंतर 2च धावावरती समाधान मानावं लागेल टीम बुर्दुलला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली आहे तब्बल 13 धावा लागत आहेत धावफलकावरती. अप्रतिम षटक लागलं शिवाजीचं. सर्कल पॉवर प्ले षटक. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतात या षटकामध्ये. स्पीडअप करा जरा. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे आणि आता आपला खूप कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. आणि हॉलंडर जर आपलं भोजन झालं असेल तर कृपया करून सीमारेषेचा ताबा घ्या. आपण दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्क वरती. सुनील वायलेला आपण पाहू शकतो. खेळपट्ट्यावरती स्ट्राईकला फलंदाज. मात्र यावेळेस मोठा फटका. मिस टायमिंग शॉट आहे परंतु चेंडू चाललाय फाईंग लेगच्या दिशेने. परंतु चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय हँडसम चौकार. प्रवीण मात्रेच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. डीजे चला हॉलंडर्स आपण मैदानाचा ताबा घ्या. स्पर्धा आपली आहे. सहकार्य करा जरा. पहिल्या बॉल वरती सुनील वरती हल्ला चढवला गेलाय. मिस टायमिंग शॉट होता. फायनलच्या दिशेने क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेले ते पुढचा बॉल. एवढा मोठा फटका त्या दिशेने पण चेंडूला उडवलाय पण क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चूक होणार नाहीये. यावेळेस मात्र खेळ संपलाय. प्रवीणच्या पारीचा अंत होत आहे. प्रवीण बॅक टू पॅव्हलियन.
नवीन फलंदाज खेळपट्टीवरती राजेश पाटील ला पाहू शकतो. जिम्मेदारी घ्यावी लागेल आता. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. काही सामने आपण पाहिले तिथे 60 ते 70 धावांचं टार्गेट करावं लागेल. सूर्यकांची खेळपट्टी आपण पाहू शकतो. स्वर्गीय ताराबाई स्मृती क्रीडांगण आणि या क्रीडांगणामध्ये भव्य दिव्य अशी स्पर्धा जे काळेश्वर क्रिकेट संघ अंबे आयोजित. पुढचा बॉल यावेळेस मात्र डाव्या एसटीच्या बाहेर असला चेंडू पंच आम्हाला दर्शवत आहेत. खराब बॉल. अतिरिक्त धाव संख्येने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतायत तब्बल 18 धावा. पुढचा बॉल फिरणे सज्ज. मोठा फटका खेळतायत. मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु मिस्टेक होतीये. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. जिंका कॅच. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं आपण समीकरण सातत्याने पाहत आलोय. कारण मागच्या दिवशी आपण आणि जे समोर आमच्या टीव्ही स्क्रीनच्या समोर जे बसलेत ते जरा पाठी बसायचं आहे कृपया करून. मोठा फटका केल्याचा एज लागते. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चुका होणार नाहीयेत. एकाच धावेने धाव समाधान मानावं लागेल. चांगली गोलंदाजी होते. कमबॅक गोलंदाजी म्हणावी लागेल. सुनीलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते खेळपट्टीवरती. पुढचा बॉल सुनीलचा. यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू गुडल्या स्पॉट वरती पडल्यानंतर सरळ यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. हा येतोय डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या. 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर जर विचार जर केला तर अद्याप या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्यात त्या 8 धावा आल्यात. मोठा फटका खेळायचा पूर्ण त्या दिशेने परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तू मै होतय आणि फलंदाज मात्र बाद होतय. स्पीडअप करा. नेवाली संघ जास्त उशीर घेऊ नका. तिसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाजी मार्क वरती भगवान जाधव. मात्र नेवालीचे हेड कोच तरी म्हटलं गेलं तरी पण अरे जाधव मात्र आमच्या संमेलन कक्षामध्ये जोडलेत आम्हाला या ठिकाणी. अरे जाधव एक मलंगट परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू नेवाली टीमचा रेग्युलर संघामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली आहे त्याची सुद्धा. बॉल फुलटाच होता. बिगिट करायचा प्रयत्न होता पण पंचामध्ये दर्शत आहेत. डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू. खराब चेंडू. स्क्वेअर चेंडू आणि अतिरिक्त धाव संख्येने धाव बरं पुढे सरकेल. धाव पकडे धाव लागतील त्या 22 धावा 22. पुढचा बॉल फुलटा चेंडू होता. प्रहार केला. मिडविकेट षटकाच्या जोराने येते चेंडूवरती. तुला अडवतील फेकतील. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगल्या क्षेत्ररक्षण मिड विकेटला. दुपारच्या कडक उन्हामध्ये आपण हा सामना पाहतोय. बुर्दुल विपक्ष नेवाली या दोन बलाढ्य संघामध्ये ताकदवर संघामध्ये. पुढचा बॉल मोठा फटका करायचा एज लागते. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चुका होणार नाहीयेत. हा येतोय विकेट. डीजे
घडलं काय, मात्र दोन बंधुराजे आपण म्हणू शकता, राजेश भोईर आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातातून झेल मात्र निसटला, परंतु बंधुराजांनी मात्र साथ दिली आणि झेल पकडली. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती रविचंद्र पाटील, आंबेगाव एंड कडनं गोलंदाज आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्क वरती भगवानला पाहू शकतो. अद्याप त्यांनी धावा खर्च केल्यात. दोन धावा खर्च केल्यात. राजेश दादाचं मानाव तेवढं कौतुक कमीच आहे. खंबे समर्थक आहेत. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू आहे, बिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील प्रेक्षक. चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय चौकार. डीजे गणेश भाग्यवंत यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. पुढचा बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू झालाय वन बाउंस, सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय आणखी एक चौकार. डीजे भगवान वरती आता हल्ला चढवला झालाय, हल्ला चढवला जातोय. पुढचा बॉल उडवला, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू एका चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत खेळत होता. एज लागते, क्षेत्ररक्षक आहेत गल्लीमध्ये, परंतु एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एका धावे षटक समाप्त होते. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. जे काळेश्वर क्रिकेट संघ अंबे आयोजित जे काळेश्वर चषक 2025 यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी, मालिकांसाठी सायकल आहे म्हणून सातत्याने सूचना देत आहेत. प्रत्येक टीमचा 12वा खेळाडू पाठवा आमच्याकडे. मालिकांसाठी ट्रॉफी आहे आमच्याकडे. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती मनोहर जाधव आणि जाधव कंपनी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आंबेगाव एंड कडनं. लोअर पुढला चेंडू होता परंतु चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सध्या चित्त्याच्या वेगाने मात्र पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावपळ पुढे सरकेल. धावपळकडे धावा लागतात त्या 36 धावा. पंचांच्या भूमिकेत पाहू शकतो विशाल जे शिरोली गावचे आहेत, त्याच्यानंतर मच्छिंद्र भाग्यवंत ऑफिशियल आहेत. पुढचा बॉल सज्ज, टॉस बॉल होता, पॉइंट करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टायमिंग होते. क्षेत्ररक्षक मात्र चांगल्या प्रकारचं होते. हा येत आहे डॉट बॉल. पुढचा बॉल फेकणे सज्ज मनोहरला पाहू शकतो आपण. काही षटक फेकतो मध्ये हा एक बॉल येतोय, निर्धाव बॉल येतोय, डॉट बॉल येतोय आणि काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. मनोहरने मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय ते बुलबुल टीमच्या फलंदाजांना. पुढचा बॉल सध्या मोठा फटका केलाय, मिस टायमिंग आहे. मिडावून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत पण चुका होत आहेत, मात्र झेल सुटतय आणि एक एक झेलचा तुम्हाला उत्तर द्यावा लागेल. कारण तू झेल जर सोडला तर एखादा फलंदाज किती धावा कुटू शकेल याचं मात्र उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळेलच.
पुढचा बॉल मनोहरचा, अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे आत्याबाई. पुढचा बॉल मिस टायमिंग शॉट आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच कॅरी करतील का, परंतु चुका करतायत. पण इथे काय होते आणि मात्र चुका होत आहेत, एक्स्ट्रा सेकंड होतात आणि येत आहेत 2 धावा आणि 2 धावाच्या मध्ये धावपळ पुढे सरते. षटक क्रमांक मात्र सॉरी अजूनही अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. धावपळकर धावा लागल्यात त्या 40 धावा 40 रन्स. अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. काय घडतंय सध्याने बघा 40+ संघ आहेत. चुका तर वारंवार होतीलच, कारण शेवटचा बॉल. फलंदाज सज्ज होत आहे खेळपट्टीवरती. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण. मोठा फटका खेळायचा होता. ऑलांडा कार्पेट मात्र एसटीच्या हातामध्ये जात आहे आणि षटक क्रमांक 3 संपन्न होते. 300 वेळेस समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती लागते ती 40 धावा 40. ही संगनायक आणि भालसंघ संगनायक या सांगायची गरज नाहीये. प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. दोन्ही संघ या नाणेफेकीसाठी. तिसगा संघाचा संगनायक आणि बाल संघाचा संगनायक. आपल्याला विनंती असेल नाणेफेकीसाठी या. नैतिक भाग्यवंत मात्र मैदानाचे निरीक्षण करत असताना जे कालेश्वर चषक 2025 हे पर्व आणि पर्वणीचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये 40+ आयोजन आपण पाहतोय. आमचे आयोजक जे काळेश्वर क्रिकेट संघ अंबे, सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय आम्हाला. जर पाहिलं गेलं तर शिवनाथजी गायकर 40+ चे अध्यक्ष, बाल टीमचा कॅप्टन आणि तिसगावचा कॅप्टन या टॉस साठी. डीजे फील्डिंग फर्स्ट.
चला बुरदुल संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुनील आणि भगवान वरती विश्वास दाखवलाय कर्णधारने. सलामीचा गोलंदाज सुरेश पाटील वरती विश्वास मात्र दाखवलाय. गोलंदाजी मार्क वरती अंबेगाव एंड करणं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुनील आणि भगवान यांना पाहू शकतो आपण. एक्केचाळीस धावांची गरज आहे. पहिला बॉल मोठा फटका खेळलाय. मिडविकेट घेतल्याचे क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर आहे तो A1 कॉलनीचा हाय हँडसम षटकार डीजे. बॉल फेकण्याची सज्ज सुरेश पाटील. हा बॉल मध्ये गुडव्या स्पॉट वरती पडून चेंडू पण सरळ इष्टच्या आसामध्ये आहे ते डॉट बॉल. कमबॅक गोलंदाजी करताय आता. मात्र पहिल्या चेंडूवरती षटका जरी आला असेल तरी दुसऱ्या बॉल वरती मात्र निर्धाव चेंडू येत आहे. पुढचा बॉल फेकण्यास सज्ज. मोठा फटका खेळताय. चेंडू चाललाय मिडामच्या वर झाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे तोय षटकार डीजे. सुनीलने मात्र षटकाराने आघात केलाय. पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉल, तिसऱ्या बॉल षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. एल्विडचा जाऊड अपील करतायत. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव एकवटली जाईल स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मात्र चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. जरी मोठे फटके आले. मोठा फटका खेळतायत. कव्हर पॉइंटच्या वर चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हाय हँडसम चौकार डीजे.
राजेश पाटील मात्र मोठा फटका खेळताय मिड विकेटच्या वरून चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर हाय ते चौकार. फटका अटेम्प्ट केला रिव्हर्सच्या फटकामध्ये षटकार आला मात्र काय क्लास बॅटिंग मध्ये आपण पाहू शकतो. बॅटिंग करणारा फलंदाज भगवान मात्र मोठा त्या दिशेने केल्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल येते. एक डॉट बॉल मात्र संजीवनीचं काम करून देईल टीम बुर्दुलला. मात्र एखादा मोठा फटका सात धावेची गरज आहे अद्याप मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा रिव्हर्स त्या दिशेने चेंडू उडवलाय चेंडू चाललाय मिड विकेटच्या सॉरी कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. टीम नेवाळीने मात्र एका धावेची गरज आहे. पुढचा बॉल मध्ये पुन्हा रिव्हर्स करायचा होता लावड अपील केली जाते लेग बायच्या स्वरूपामध्ये. हा सामना मध्ये जिंकताय टीम नेवाली. हार्दिक हार्दिक अभिनंदन हा सामना जिंकल्याबद्दल आणि हार्ड लक टीम बुर्दुल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुनील ज्याने तब्बल फलंदाजी करत असताना धावा कुठल्या 18
आणि विकेट मात्र घेतले. गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि मॅन ऑफ द मॅच सुनील. आणि हँडशेक करायचं आहे प्लीज नेवाली संघ. संदीप जाधव आणि राजेश पाटील या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेमध्ये भाग नोंदवला. या पुढे आपण ऐकूया करोले गावचा एक गोड आवाज, एक सितारा, साहेबदादा भंडारी. थँक्यू. हार्डलक गावदेवी बुरदुल. पाहू शकतो आपण एक तरफा मॅच इथे आणि मेन ऑफ द मॅच किताब जातो सुनील बायले. एक पात्री अभिनय. मेन ऑफ द मॅच किताब आमचे अंबाजी दादा भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते खेळाडूला इथे मेन ऑफ द मॅच किताब देऊन इथे सन्मानित केला जातो. चांगलं खेळ राहिलं. शुभेच्छा पुढील मॅच साठी. लगेच दुसरी मॅच